नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहण्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्या सर्वांनी थंबनेल पाहितला आणि त्या सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला। ज्या सल्ल्याच्या अनुसार आता आपण सर्वांनी सध्याच्या कंडिशनला 100% थांबवायला पाहिजे या ठिकाणी सोयाबीनची विक्री। जर आपण सर्वांनी असं केलं तर आपल्यासारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होऊ शकतो भविष्यात खूप खूप फायदा। पण जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे तो मात्र सध्याच्या कंडिशनला विचारायला लागलाय की जर आम्ही सर्वांनी सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची विक्री ही 100% थांबवली तर आमचा भविष्यात कशा पद्धतीनं होऊ शकतो या ठिकाणी जास्तीत जास्त फायदा। चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आता अचूक उत्तर। जर आपल्या सर्वांना सुद्धा या महत्त्वाच्या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता जरूर सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओस लाईक करा आणि जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर या व्हिडिओला शेअर करा। आणि आतापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून इथं नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या। याच्यामुळे कुठेतरी आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ अपडेटेड स्वरूपात सातत्यानं पाहावयास मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला। ज्या सल्ल्याच्या अनुसार आता आपण सर्वांनी सध्याच्या कंडिशनला 100% थांबवायलाच पाहिजे सोयाबीनची विक्री। होय मित्रांनो, सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला। ज्या सल्ल्याच्या अनुसार आता आपण सर्वांनी सध्याच्या कंडिशनला 100% थांबवायलाच पाहिजे सोयाबीनची विक्री। जर आपण सर्वांनी असं केलं तर आपल्या सर्वांचा होऊ शकतो आता भविष्यात खूप खूप फायदा। पण सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची विक्री थांबवल्यानं भविष्यात आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवाचा कसा होऊ शकतो फायदा। चला तर मग या महत्त्वाच्या प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी जाणून घेऊयात अचूक आणि सविस्तर उत्तर। जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची जी दर पातळी आहे ती दर पातळी आता 5,000च्या आसपास पोहोचली। काही बाजार समित्यांमध्ये तर बाजारभाव 5,000च्या वर गेलाय। पण अशा परिस्थितीत सुद्धा आपण सध्या सल्ला देत आहोत की आपण सर्वांनी जर सध्या सोयाबीनची विक्री थांबवली तर भविष्यात आपणास होऊ शकतो खूप खूप फायदा। पण तो कसा होऊ शकतो आणि किती होऊ शकतो चला सगळं तुम्हास आता सांगतो या ठिकाणी समजावून। तर मित्रांनो, याचं विश्लेषण फार जबरदस्त आहे, फक्त एवढीच विनंती आहे की शेवटपर्यंत हे विश्लेषण पहा। तर बघा मित्रांनो, आपल्या सर्वांना हे माहिती आहे की यंदाच्या वर्षी आपल्याला सोयाबीनच्या उत्पादनात प्रचंड घट दिसत आहे। जाणकारांच्या मते सोयाबीनच्या उत्पादनातील घट ही जवळपास 25 ते 30% आहे आणि याच्यामुळं भविष्यात सोयाबीनची मागणी आणि सोयाबीनचा पुरवठा याच्यात खूप मोठा गॅप निर्माण होताना दिसणारच आहे। याच्यामुळं आपल्याला सोयाबीनचा भाव मे जूनमध्ये 6,000 तर ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये 6,500 ते 7,000पर्यंत पोहोचताना दिसू शकतो। आणि हे सर्वात महत्त्वाचं कारण आहे की ज्याच्यामुळे जर आपण सर्वांनी सध्या सोयाबीनची विक्री थांबवली तर ही असणारी 1,000 ते 1,500ची तेजी आपल्याला प्राप्त होऊ शकते। यामुळं आपण सोयाबीनची विक्री सध्या थांबवली तर 1,000-1,500ची तेजीला आपण गवसणी घालू शकतो। यामुळं सध्या सल्ला दिला जात आहे की आपण सर्वांनी सोयाबीनची विक्री ही थांबवावी। बरं, हे फक्त एकच कारण आहे का? नाही, आणखीन काही कारणे समजून घ्या। तर बघा, मध्य प्रदेशमध्ये आता भावांतर योजना 15 जानेवारीला समाप्त होणार आहे आणि भावांतर योजना समाप्त झाली की लगेचच 300 ते 400 रुपयाचा तेजीचा ट्रेंड हा सोयाबीनच्या दरात येतो, हा इतिहास आहे। आणि याच्यामुळं 15 जानेवारी नंतर 2-3 आठवड्यात जर सोयाबीनचा भाव ह्या ट्रेंडनुसार 300-400 सुधारला
तर भाव 5,500ला गवसणी घालणार. आणि मला सांगा, मग आपण सध्या सोयाबीनची विक्री थांबवली आणि महिन्याने केली तर आपल्याला 5,500चा भाव मिळालाय. मग हे पण महत्त्वाचं कारण आहे किंवा मध्य प्रदेशची भावांतर योजना संपणार, त्यामुळे सोयाबीनचा भाव वाढणार, म्हणून आपण सोयाबीनची विक्री सध्या थांबवायला पाहिजे. आणि तिसरं जे महत्त्वाचं कारण आहे की बाबा आपण जर सध्या सोयाबीनची विक्री थांबवली तर याच्यामुळं काय होईल की मार्केटमध्ये सोयाबीनची आवक आपोआप कमी होईल. आता मार्केटमध्ये सोयाबीनची आवक जर आपोआप कमी झाली तर यामुळं ऑलरेडी मागणी तर चांगली आहे, पुरवठा जर आपण त्या ठिकाणी सर्वांनी एकत्र होऊन कमी केला तर मग आजच मागणी आणि पुरवठ्यात गॅप निर्माण होईल आणि उद्यापासून नाही तर आजपासूनच सोयाबीनच्या भावात रेकॉर्ड तोड तेजी येण्यास मदत होईल. म्हणजे इथून पुढे एकदा सोयाबीन विकायचं नाही तर टप्प्याटप्प्याने विकायचंय, थांबून विकायचंय, एकजुटीने विकायचंय, कारण 2-3 वर्षानंतर आपल्या हातातोंडाशी आता घास आलेला आहे. त्यामुळं आपल्याला सध्या सल्ला दिला जात आहे की 5,000चा भाव मिळतोय, पण सध्या सोयाबीन न विकता जर आपण थांबलो तर आपल्याला आणखीन भाव प्राप्त होऊ शकतो, आणखीन तेजी प्राप्त होऊ शकते आणि 5,500चा भाव तो उंबरठ्यावरती आहे. मात्र 5,500चा भाव मिळाला तिथून पुढे मात्र टप्प्याटप्प्याने सोयाबीन विक्री करा, ज्यामुळे होईल आपला फायदा. आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग जो सोयाबीनचा भाव आहे तो कशा पद्धतीने राहणार, याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती जर आपणास आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नक्की नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथं सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्यानं. तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड व्यक्त करतो. खूप खूप आभार.